मला एकच विनंती सांगतो, किती आले कोण आले, किती पैशाची वर्गणी केली, त्याला भूल तापाला आपण भुलायचा नाहीये. जे काय कमी बोला असन शेटच मी आहे, कुठे कमी पडणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो, गावातील काय कामं असतील, कुठली काम असो, आड अडचणीला मी स्वतः उभा राहिलो आणि कुठलाही प्रसंग आला, माझ्या पुलाचे पाकले मी हातभार लावला आणि त्या अनुषंगाने माझ्या कार्यप्रणालीवर तुम्ही विश्वास ठेवून आज जी मला तिकीट दिलीत त्याला नक्कीच मी सोनं करीन. आज तुम्हाला मी आश्वासन देतो. शेठ माझी एकच 3-4 मागणी आहेत. माझं एक आहे की ह्या निजामपूर गणाबासाठी एक भव्य दिव्य असा हॉस्पिटल व्हावा, जेणेकरून तुमच्या आईच्या नावाने. कारण आमच्या या तुम्ही पाहिलात तुमचा हा मतदारसंघ जे पोलादपूरचा टोक ते रावळजेचे टोक असा 90 किलोमीटरचा हा मतदारसंघाचा अंतर आहे. तसंच हा निजामपूर गणाचा अंतर गौरवशीवाडी ते रावळ हा 25 किलोमीटरचा अंतर आहे. आणि आम्हाला रात्री दिवसा काही अडचण झाली तर आज माणगाव ठिकाणी 25 किलोमीटर आमचं जायला लागतो. अशा बऱ्याच केसेस की गाडी जातावेळी मृत्युमुखी पडल्यात. त्यासाठी आम्हाला एक निजामपूर या गणामध्ये एक 50 कोटीचा तुमच्या आईच्या नावाने हॉस्पिटल व्हावा, हा माझा लक्ष असेल पहिला, आणि तो पहिला मी काम हातात घेईल. दुसरा शेठ, ह्या MIDC येऊ घातलेली MIDC बराचसे आता कंपनी येऊ घातलेले आहेत. मुलांना रोजगार. शेठ आज रोजगार नसल्यामुळे मुंबई ठिकाणी मुले कामाला जात आहेत. ते थांबवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन. कारण ज्या वेळेस माझ्याकडून जे मुले बायोडाटा घेऊन आलेत, मी कुठल्या पक्षाचा न विचार केला नाही, कुठल्या समाजाचा विचार केला. प्रामाणिकपणे त्यांना मी काम आतापर्यंत मी 200-300 मुले MIDC लावलीत आणि ह्याच्या पुढे लावेन, हा माझा शब्द आहे. आणि जिथे संघर्ष असेल तिथे मी स्वतः जातीने उभा राहीन. आज तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या शब्दाखाली या MIDC विभागामध्ये प्रामुख्याने मी काम करतोय आणि गोरगरिबांना मी न्याय देतोय आणि ह्याच्या पुढे न्याय देईल. शेठ आज इथं शिक्षणासाठी माझ्या 3-4 समस्या आहेत. शिक्षण म्हटलं, आज तुम्ही पाहिला जाता भाऊनी सांगितलं, सुधीर भाऊनी ज्या आईचं नाव तुमचा खोलला त्याच आईच्या नावाने या निजामपूर गणामध्ये असं भव्य दिव्य कॉलेज व्हावा, ही आमची मागणी आहे. आणि त्याचा पाठपुरा आम्ही करू, आमच्या पक्षाचा आम्ही सगळे पाठपुरा करू. अशी शेठ ही माझी संकल्पना आहे. कुठले तुमच्या यांनी एक संकल्पना पूर्ण होती मला माहिती आहे. शेठ आज तुम्ही पाहत असतील जे काय धनशक्तीवर जनशक्ता हा सामना आहे. खरोखर शेठ मी कुठला विचार न केला की एक आमदाराचा मुलगा आहे कुठला आहे, पण तुम्ही जी मला तिकीट दिलीत, मी कुठला असा बलाढ्याचा उमेदवार बघितला नाही. असो ते बलाढ्याचं काही असो, ही जी जनता जनार्दन त्याला येत्या 7 तारखेला दाखवून देन. आणि ह्या पाटणूस गणातून हा भव्य दिव्य तुम्हाला सांगला असा लीड हा पाटणूस गणातून हा भेटेल, हा तुमच्या वतीने मी शब्द देऊ ना. तुम्हाला एकच असेल विनंती असेल, कोणी फोन करतील शेठ, आता ज्यांची तुम्ही जी निवडणुकीसाठी घोषित केली होती नाव घेऊन आवर्जून बोलेन. जे सुशीलजी कदमाला तुम्ही तिकीट देणार होतात, तोच आज राष्ट्रवादीच्या त्याच्या गाडीमध्ये फिरताना प्रचार करतोय आणि एकेकांना फोन करून सांगतो, ये बाबा इकडे माणगावला कॉलेजला ये, पैसे घेऊन जा. तर ही जनता जनार्दन आमच्याकडे पैशाला भुललेली नाही आणि भुलणार बी नाही. मी तुम्हाला एकच विनंती सांगतो, किती आले कोण आले, किती पैशाची वर्गणी केली, त्याला भूल तापाला आपण भुलायचा नाहीये. जे काय कमी बोला असन शेटच मी आहे, कुठे कमी पडणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो. आणि कुणी आम्ही दाखवली त्याला भूल तापाला पडू नका. आणि येत्या 7 तारखेला भरघोस आता नीड देऊन या पाटणूस गणातून आपल्याला दाखवून द्यायचे. आणि आज तुमचा एक गरीबाचा मुलगा म्हणून तुमच्या समोर उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. येत्या 7 तारखेला मला तुम्ही आशीर्वाद द्या. तुमच्या मुलाप्रमाणे असणारे, माझ्या भावाप्रमाणे मी
येत्या 7 तारखेला धनुष्यबाणाची निशाणी आहे, 1 नंबर बटन आहे, 2 नंबरला विलास शिंदे यांचा 2 नंबरला बटन आहे, धनुष्यबाण निशाणी आहे आणि भरघोस मताने तुम्ही मला ह्या पार्टनर्स गणातून लीड देशील असे मी तुमच्याकडून आशा बाळगतो आणि एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.